मित्रांनो, आता प्रत्येक ग्रामपंचायतीत एक मुख्यमंत्री योजना दूताची या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे। तसेच शहरी भागामध्ये देखील 5,000 लोकसंख्येच्या मागे एक मुख्यमंत्री योजना दूत असणार आहे। मित्रांनो, याला महिन्याला एकूण 10,000 रुपये मानधन मिळणार आहे। महाराष्ट्रात एकूण 50,000 योजना दूतांची नेमणूक केली जाणार आहे। मित्रांनो, याची नेमणूक ही कशी होणार आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, नेमकी ही योजना काय असणार आहे, याची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या। चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात व्हिडिओ। बघा मित्रांनो, या ठिकाणी 7 जुलै 2024 हा सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा GR आहे। मित्रांनो, सविस्तर चर्चा करूयात या GR बाबत। या ठिकाणी बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत ऑलरेडी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही राबवण्यात येत आहे। तसेच आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना पोहोचण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास ही शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी बघा, ही योजना राबवण्याची जबाबदारी आहे ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे। या ठिकाणी बघा, योजनांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती, त्याचाच हा शासन निर्णय आहे। यामध्ये बघा, या मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी पूर्ण राज्यामधून मुख्यमंत्री योजना दूत हे नेमले जाणार आहेत। यामध्ये बघा, ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड ही करण्यात येणार आहे। यांना बघा, प्रति महिना 10,000 एवढं ठोक मानधन देण्यात येणार आहे आणि यामध्ये ही नेमणूक ही फक्त 6 महिन्यांसाठीच असणार आहे। पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये वाढ करण्यात येणार नाही। आता यासाठी बघा, तुम्हाला वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष एवढी असणार आहे, किमान 18 ते कमाल 35 वर्ष। ओके, कोणत्याही शाखेचे किमान पदवीधर असणं आवश्यक आहे, कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे, महाराष्ट्राचा अधिवासी असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि बँक खातं तुमचं असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्हाला जी कागदपत्र डॉक्युमेंट सादर करायचे आहेत, यामध्ये बघा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत अपडेट। त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलसोबत अपडेट राहणं गरजेचं आहे। यानंतर तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे, डॉक्युमेंटमध्ये पदवी प्राप्त केल्याबाबतचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, अधिवास प्रमाण दाखला आवश्यक आहे, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र, जे काही ऑनलाईन अर्जासोबत तुम्हाला ते नमुना त्या ठिकाणी देण्यात येईल। आता ह्या नेमणूक प्रक्रियेमध्ये बघा, तुमची नेमणूक ही बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे। बाह्य संस्था या ठिकाणी निवडली जाणार आहे। यानंतर तुमची नेमणूक ही पात्रतेच्या निकषानुसार ही केली जाणार आहे। यानंतर तुमच्यासोबत 6 महिन्याचा करार या ठिकाणी केला जाणार आहे। तसेच बघा, या ठिकाणी जी काही निवड झाली योजना दूत आहे, त्यांनी या ठिकाणी संपूर्ण योजना या महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे या ठिकाणी हा योजनेचा उद्देश हा असणार आहे। तर अशा पद्धतीने बघा, तुमची ही नेमणूक केली जाणार आहे। निश्चितच पुढील अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत। धन्यवाद।